नमस्कार आणि आपल्या या सत्रात स्वागत आहे. अँगल गेज, प्लेन बेव्हल प्रोट्रॅक्टरसह अँगल्स तपासणे. चला सत्राची सुरुवात करूया. चला आता या सत्रातील उद्दिष्टांवर एक दृष्टिक्षेप फिरवूया. या सत्राच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल. अँगल गेज वापरून वेगवेगळे अँगल्स तयार करा. प्लेन बेव्हल प्रोट्रॅक्टर वापरून भिन्न घटकांचे अँगल मोजा. प्रक्रियेकरिता आवश्यक साधने पाहूयात. स्टीलची मोजपट्टी, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, वेगवेगळ्या ग्रेड आणि आकारांच्या फाईल्स, मार्किंग मीडिया, डॉट पंच, बॉल पेन हॅमर, ठोकळा, सरफेस टेबल, अँगल प्लेट, व्हर्नियर हाईट गेज, विविध आकारांचे ड्रिल्स, ड्रिलिंग मशीन, चक की, लहान सपाट छिन्नी, फ्रेमसह हॅकसॉ ब्लेड, व्हर्नियर प्लेन बेव्हल प्रोट्रॅक्टर, व्हर्नियर कॅलिपर, वंगणाचे तेल. चला आता अँगल ब्लॉक आणि प्लेन बेव्हल प्रोट्रॅक्टरबद्दल चर्चा करूया. अँगल ब्लॉक्स हे अचूक अँगल्सचे संरेखन आणि मापन करण्यासाठी मोजण्याचे साधन आहे. आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे अँगल गेजला रिंगिंग असायला हवे. गंज टाळण्यासाठी कॉटन फॅब्रिक किंवा कॅमोइस लेदरचे ग्लोव्ज वापरणे आवश्यक आहे. प्रोट्रॅक्टर हे एक उपकरण आहे जे प्लेन अँगल तयार करण्यासाठी आणि मोजण्यासाठी वापरले जाते. बेव्हल प्रोट्रॅक्टरचे भाग आहेत: ब्लेड, ग्रॅज्युएशनसह प्रोट्रॅक्टर 0° ते 180°, स्प्रिंग लोडेड लॉकनट. चला आता आपण अँगल ब्लॉक सेट वापरून अँगल तयार करण्याबद्दल चर्चा करूया. अँगल ब्लॉक वापरून तयार होणारा अँगल 30°, 38°, 45°, 53°, 60° आहे. 30° अँगल आकार तयार करण्यासाठी अँगल गेज आवश्यक आहेत. निवडलेल्या अँगल ब्लॉकला अँगल गेजेसला रिंगिंग आवश्यक आहे. 30° अँगल तयार करण्यासाठी आवश्यक अँगल ब्लॉक आहेत: 25°, 5°, एकूण 30°. 38°चा अँगल आकार तयार करण्यासाठी 38°चा अँगल तयार करण्यासाठी निवडलेल्या अँगल ब्लॉकला अँगल गेजेसला रिंगिंग आवश्यक आहे. आवश्यक अँगल ब्लॉक आहेत: 30°, 5°, 3°, एकूण 38°. 45°चा अँगल तयार करण्यासाठी 45°चा अँगल तयार करण्यासाठी निवडलेल्या अँगल ब्लॉकला अँगल गेजेसला रिंगिंग आवश्यक आहे. आवश्यक अँगल ब्लॉक आहेत: 30°, 15°, एकूण 45°. 53°चा अँगल तयार करण्यासाठी 53°चा अँगल तयार करण्यासाठी निवडलेल्या अँगल ब्लॉकला अँगल गेजेसला रिंगिंग आवश्यक आहे. आवश्यक अँगल ब्लॉक आहेत: 30°, 20°, 3°, एकूण 53°. 60° अँगल आकार तयार करण्यासाठी अँगल गेज आवश्यक आहेत. निवडलेल्या अँगल ब्लॉकला अँगल गेजेसला रिंगिंग आवश्यक आहे.
60 अंश अँगल तयार करण्यासाठी आवश्यक अँगल ब्लॉक आहेत 30 अंश, 25 अंश, 5 अंश, एकूण 60 अंश. चला आता आपण प्लेन बेवल प्रोट्रॅक्टर वापरून अँगल मोजण्यासाठी नमुने तयार करायला शिकूया. बास्टर्ड फाईल वापरून सर्व फेस फाईल करा. ट्राय स्क्वेअर वापरून समांतरता आणि लंबत्व सुनिश्चित करा. ए फेसवर मार्किंग मीडिया वापरा. व्हर्नियर हाईट गेज वापरून 37 मिमी × 47 मिमी आकारात मार्क करा. ठोकळ्यावर डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून वर्कपीसवर विटनेस मार्क करा. फाईल्सच्या विविध श्रेणींचा वापर करून संबंधित आकारात फाईल आणि फिनिश करा. ट्राय स्क्वेअर वापरून समांतरता आणि लंबत्व सुनिश्चित करा. स्टीलच्या मोजपट्टीने परिमाणे तपासा. नमुने तयार करण्यासाठी वर नमूद केलेल्या प्रक्रियेसह अशा 4 वर्कपीस तयार करा. फेस ए वर मार्किंग मीडिया पुन्हा लागू करा. 90 अंशापेक्षा कमी अँगल मार्क करा. नमुना 1 वर साधा बेवल प्रोट्रॅक्टर वापरून 30 अंश घ्या. नव्वद अंशापेक्षा कमी अँगल मार्क करा. नमुना 2 वर समजा बेवल प्रोट्रॅक्टर वापरून 38 अंश घ्या. नव्वद अंशापेक्षा कमी अँगल मार्क करा. नमुना 3 वर समजा बेवल प्रोट्रॅक्टर वापरून 43 अंश घ्या. नव्वद अंशापेक्षा कमी अँगल मार्क करा. नमुना 4 वर समजा बेवल प्रोट्रॅक्टर वापरून 48 अंश घ्या. नव्वद अंशापेक्षा कमी अँगल मार्क करा. नमुना 5 वर समजा बेवल प्रोट्रॅक्टर वापरून 59 अंश घ्या. फाईल्सच्या वेगवेगळ्या श्रेणींचा वापर करून फाईल करा आणि फिनिश करा. नमुना 1 वर प्लेन बेवल प्रोट्रॅक्टर ठेवा. अँगलच्या पृष्ठभागावर ब्लेड अशा प्रकारे समायोजित करा की ब्लेड अँगलच्या पृष्ठभागाशी सुसंगत असेल आणि या स्थितीत लॉकनट घट्ट करा. प्रोट्रॅक्टरवरील अँगल वाचा जो नमुना 1 चा अँगल देतो. तर नमुना 1 चा मोजलेला अँगल 30 अंश आहे. नमुना 2 वर प्लेन बेवल प्रोट्रॅक्टर ठेवा. प्रोट्रॅक्टरवरील अँगल वाचा जो नमुना 2 चा अँगल देतो. तर नमुना 2 चा मोजलेला अँगल 38 अंश आहे. नमुना 3 वर प्लेन बेवल प्रोट्रॅक्टर ठेवा. प्रोट्रॅक्टरवरील अँगल वाचा जो नमुना 3 चा अँगल देतो. तर नमुना 3 चा मोजलेला अँगल 43 अंश आहे. नमुना 4 वर प्लेन बेवल प्रोट्रॅक्टर ठेवा. प्रोट्रॅक्टरवरील अँगल वाचा जो नमुना 4 ला अँगल देतो. तर नमुना 4 चा मोजलेला अँगल 48 अंश आहे. नमुना 5 वर प्लेन बेवल प्रोट्रॅक्टर ठेवा. प्रोट्रॅक्टरवरील अँगल वाचा जो नमुना 5 चा अँगल देतो. तर नमुना 5 चा मोजलेला अँगल 59 अंश आहे. आढावा घेण्याकरिता आम्ही हे शिकलो आहोत. अँगल गेज वापरून वेगवेगळे अँगल्स तयार करणे. प्लेन बेवल प्रोट्रॅक्टर वापरून भिन्न घटकांचे अँगल मोजणे. तर हे सर्व आहेत अँगल गेज प्लेन बेवल प्रोट्रॅक्टरसह अँगल तपासणे. आशा आहे की तुम्हाला संकल्पना आणि सराव समजले असतील. आता पुढील सत्रात भेटूया.